पण लोकांनी जेव्हा तुमच्यावरती ही टीका केली की अजून अजितदादांचा अंत्यविधी पण झालेला नाही, त्यावेळेस तुम्ही म्हणालात की ही जबाबदारी मला घ्यायचीच होती. पण ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघत होता? कारण काय झालं की मी जर ती जबाबदारी घेतली नसती तर जे कार्यकर्ते अत्यंत हवालदिल झाले होते, शहरभर झाले होते. त्यांना कळत नव्हतं की नेमकं आपल्या आयुष्याचं पुढे काय होणार. आज पक्ष टिकणं, दादांनी एवढे कष्ट केलेले आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यांची सगळी त्यांची लेगसी टिकवून ठेवणं हे माझं कर्तव्य असं मी समजलं आणि त्यासाठी मी पुढे आले. मग शेवटी कसं की एकदा दादांचा विश्वास होता आणि तो मला जर सार्थ करायचा असेल तर मला केलं पाहिजे ना. तसंही आम्हाला टीकांची सवय होतीच ना. असं एकही दिवस झाला ना, एक गेला नाही का मागच्या काही वर्षात की दादांवर टीका नव्हती होत. आणि आमची अंगवळणी पडली होती ती सुद्धा. तेव्हा तो फारच कठोर निर्णय तुम्हाला घ्यायचा होता. कारण मग दादा नसताना ह्या गोष्टी करणं अत्यंत म्हणजे जिकरीच होतं. पण हेही तितकंच खरं होतं की आपण उभं राहिलं पाहिजे ह्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या पक्षासाठी, जनतेसाठी. आणि एकच मनात विचार होता की दादा असते तर काय केलं असतं. उपमुख्यमंत्री पद स्वीकार, कारण दादांना त्यांच्या सगळ्याच चढ उतारामध्ये मी पाहिलेलं आहे ना. मग त्यांनी काय भूमिका घेतली असती. साधारण त्यांचा तो पिंड होता, पिंड मला लक्षात यायचा किंवा त्यांच्यासारखं तर कधीच होऊ शकणार नाही कोणी. त्यांच्यासारखे तेच त्यांच्या कुठल्याच गोष्टीची सर कुणालाच येऊ शकत नाही. पण त्यांचं इतकं कष्ट, इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या टिकवून ठेवणं आमचं कर्तव्य आहे. जितकं शक्य आहे तितकं आम्हाला थोडंसं हार्डवर्क करायला लागेल, थोडं शिकायला लागेल. कठीण आहे खूप. ते सोपं वाटत आपल्याला जरी वाटलं तरी ते अत्यंत कठीण आहे. त्यातून माझ्या वडिलांनी पण लहानपणापासून सांगितलं होतं की कुठलीही परिस्थिती आली तरी फेस करायचं, मागे कधीच हटून बघायचं नाही. तो पिंड पहिल्यापासून होताच. कधी कुठलीही संकट आलं तरी कधीच प्रत्येक गोष्टीला फेस केलं.